आपण या ठिकाणी बघतोय एकामेकांसमोर या ठिकाणी लढत देत असताना सोमजाई नाणीच वर्सेस ग्रामीण स्टार राजापूर हे दोन संघ आपण बघतोय मैदानामध्ये. नाणेफेकीचा कॉल जिंकलाय सोमजाई नाणीच संघाने. प्रथमतः जर बघितलं तर गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय आणि फलंदाजीसाठी आमंत्रण दिलं गेलंय ते ग्रामीण स्टार राजापूर संघाला. सलामीची बिनीची जोडी ज्याला म्हटलं जातं ना, ती बिनीची जोडी मैदानात. रोहन वर्सेस सुशांत ही जोडी. नॉन स्ट्राइक वरती सूरज, रोहन आणि नॉन स्ट्राइक वरती सूरज आणि सूरज स्ट्राइक वरती आहे का? ओके, सूरज स्ट्राइक वरती. नॉन स्ट्राइक वरती आपण बघतोय रोहनला आणि गोलंदाजी मागवरती राज. पहिला चेंडू पुलर लाईनचा चेंडू जर बघितला तर थोडासा ऑफ स्टिकच्या बाहेर. पंचाचे दोन्ही हात समांतर करणार असताना पंच या ठिकाणी जर बघितलं तर वाईटची घोषणा करतायत. एका धावाने या ठिकाणी खात्याला सुरुवात झाली. अकाउंट ओपन झालं 1 रुपयाने. बँकमध्ये जर बघितलं थोडंसं जर बघितलं टप्पा पुढे टाकला होता. फुलर लाईनचा चेंडू होता. थोडीशी लाईन थोडीशी भरकटली होती. लाईन थोडीशी आतमध्ये आणणं गरजेचं आहे. लेंथ बरोबर होती. स्ट्राइक वरती परत एकदा सूरज सज्ज होत आहे. समोर गोलंदाज राज, राज वर्सेस सूरज. बॅटल फुल टॉस चेंडू त्याला खडे खडे स्टँड अँड डिलिव्हरी चाटून दिलाय चेंडूला. सीमा रेषा पार. चेंडू झालाय फरार. मिळतील धावा 6 षटकार. षटकार आलाय. 6 धावा आल्यात. सुरेख सुरुवात फलंदाज करत असताना रेंज मध्ये आला चेंडू. त्याला या ठिकाणी डिपॉझिट केलाय षटकारासाठी 6 धावांसाठी. फलंदाज सूरजच्या बॅटमध्ये आलाय षटकार. 6 धावा. धावफलक 7 धावा धावफलकावरती. परत एकदा हा फॉली होता. शॉर्ट पिच चेंडू होता. मोठा फटका खेळण्याची संधी होती, मात्र चेंडू जर बघितलं थोडासा खाली राहतोय. बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क नसेल. बाकीचं काम यष्टीरक्षक पूर्ण करत असताना डॉट चेंडूची घोषणा झाली. कमबॅक केलंय. 1 तेरी तो 1 मेरी बघायला मिळाले गोलंदाज राजच्या माध्यमातून. माहिती आहे राजला कशा प्रकारे गोलंदाजी करायची रबर क्रिकेट चेंडू हाताळत असताना. परत कटचा देखणा फटका पॉईंटच्या दिशेने त्याने क्षेत्ररक्षक जज करतायत आणि त्यांच्या हातामध्ये चेंडू आलाय आणि घातक खेळाडू ज्याने षटकाराने सुरुवात केली होती ना, तो सूरज मात्र माघारी परतलाय. धावफल करते धावा 7 असताना. चेंडूवरती 1 धाव खर्च केली. धावफलक जर बघितलं तर धावफलक वाढत असताना 1 ने जाऊन पोहोचलाय. 8 धावा धावफलकावरती. 8 धावा धावफलकावरती. तर 4 चेंडूचा खेळ झालाय समाप्त. धावफलकावरती धावा झाल्यात 8. विचार केला तर 12ची सरासरी राखण्यात यशस्वी झाले आतापर्यंत ते 4 चेंडूवरती. चला आता स्ट्राईकवर येतोय. नॉन स्ट्राईक नसलेला फलंदाज रोहन स्ट्राईकवर येत आहेत आणि गोलंदाजी मागवरती राज सज्ज होत आहेत. पुढे टाकलाय चेंडू. फुलर लाईनचा चेंडू होता. बॅटअप प्रकारे चेंडू बनवून चेंडूला भिरकावलाय. चेंडू झालाय खूपच लांब गेलाय 6 धावांसाठी.
धावगती आहे या ठिकाणी. प्रथम फलंदाजी करत असताना संघ आपण बघतोय ग्रामीण स्टार राजापूर संघाची. पहिल्या षटकाचा जर विचार केला ना तर फक्त 15 धावा खर्च केल्यात राजने. त्यामध्ये 2 षटकार बघायला मिळालेत. एक षटकार आला होता सूरजच्या बॅटमधून आणि दुसरा आलाय षटकार तो रोहनच्या बॅटमधून. नवीन गोलंदाज संकेत याची वर्णने लागते. बघूया संकेत काय संकेत देतोय आपल्या गोलंदाजी करत असताना. समोर असेल एका षटकाराच्या मदतीने खेळणारा खेळाडू रोहन. सुरेख चेंडू पडल्यानंतर थोडासा विचार विनिमय करायला लावलाय कारण खाली राहिलाय चेंडू. जे अपेक्षित उंची होती ते उंचीवरती चेंडू आला नाही त्यामुळे बीट झाले त्या ठिकाणी रोहन निनावणे निनावे. हलक्या हलक्या पावसाच्या सरी सुद्धा येतात ज्याची प्रतीक्षा आपण करतोय. पाऊस सुद्धा आता थोड्याच वेळात येईल हे सामने बघण्यासाठी. तर संकेत गोलंदाजी मागवरती दुसरा चेंडू घेऊन पुढे टाकलाय. आता मात्र परत एकदा जो मगाशी षटकार खेळला होता ना त्याच्यापेक्षा लांब चेंडूला भिरकावून दिलाय आणि सांगितलंय जा आणि शोधून आणा. हा चेंडू जातोय 6 धावांसाठी येतोय षटकार. फटकेबाजी रोहनच्या माध्यमातून बघायला मिळतंय. पहिला चेंडू थोडासा चाच पडलाय थोडासा बघितलाय आणि त्यानंतर षटकार आलाय. त्यानंतरच्या चेंडूवरती परत एकदा कमबॅक बघायला मिळते. ते संकेतच्या माध्यमातून संकेत सांगतोय की अजूनही मी मैदानामध्ये आहे आणि मी कमाल धमालवाली गोलंदाजी करणार आहे हे दाखवून देत असताना परत एकदा डॉट चेंडू बघायला मिळालाय. 3 चेंडूची झाली सांगत. 3 चेंडू मध्ये जर विचार केला ना तर फक्त 6 धावा खर्च केले आतापर्यंत संकेतने. पुढील चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न उडवलाय चेंडूला. चेंडू चाललाय मिड विकेटच्या डोक्यावरून. खेळाडू झालेत प्रेक्षक आणि प्रेक्षकांना बनवलंय खेळाडू या ठिकाणी. बॅक टू बॅक आलाय दुसरा आलाय षटकार. मारत असताना धावगतीला आकार देत असताना परत एकदा उडवलाय. हा सुद्धा निघालाय चाललाय सीमारेषेच्या बाहेर. हा येतोय खणखणीत दणदणीत असा षटकार. तिसरा आलाय रोहनच्या बॅट मधून. रोहनच्या बॅट मधून आणि त्याला साथ देत असताना रवींद्र. आता आपण स्ट्राईक वर बघतोय. बावा तिसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मागवरती बावा. बाबाला या ठिकाणी स्लॉक ओव्हरच्या षटकामध्ये आणलं जात आहे. काय करेल बाबा बघावा लागेल कारण धावफलक जर बघितलं तर 37 धावा ऑलरेडी स्कोर बोर्ड वरती लागल्यात. अशी जर फलंदाजी झाली तर 50-55 धावा आपण बघू शकतो. ते करण्याचं काम
नक्कीच केलं जाईल. आडव्या बॅटने बॅकफुटवर जात असताना उडवलाय समोरच्या दिशेला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत, जज करतायत. परतीची फेकी करेल तोपर्यंत स्ट्राईक आपल्याकडे ठेवण्यात प्राधान्य मिळवलंय या ठिकाणी रोहनने. आणि रोहनला जर स्ट्राईक मिळाले ना तर रोहन नक्कीच मोठे फटका मारण्याचा प्रयत्न नक्कीच करणार आहे. आतापर्यंत त्याने तेच करत आलंय. 4 षटकार त्याच्या बॅटमधनं आलेत सुद्धा. त्याच्याकडे ती क्षमता आहे, ती ताकद आहे आणि ती ताकद आता या ठिकाणी दाखवत असताना रोहन आपल्याला बघायला मिळतोय. नवीन गोलंदाजी मागवरती बाबा. एका चेंडूच्या सांगते क्रिस धावफलक 1 ने पडत असताना 38 धावा धावफलकावरती. पुढे टाकलाय. फुलर लेनचा चेंडू होता मात्र पंचांच्या दोन्ही हात समांतर आणि पंच या ठिकाणी सांगतायत ही अवंतरच्या स्वरूपात एक धाव खर्च होईल. एका धावने धावफलक 39 धावा धावफलकावरती. आतापर्यंत बघितलं ना तर पहिल्या षटकात खूप सुंदर गोलंदाजी केली होती गोलंदाज राजाच्या माध्यमातून आणि त्यानंतर 2 षटकात जर बघितलं तर दुसऱ्या षटकात 22 धावा खर्च केल्यात. तिसरं षटक बाबाच्या माध्यमातून परत एकदा उडवलाय समोरच्या दिशेला. परत एकदा प्रेक्षकांना या ठिकाणी जर बघितलं तर खेळाडू बनवलाय. 6 धावा येत आहेत. बॅक तिसरा षटकारांची हॅट्रिक रोहनच्या माध्यमातून. धावांवरती नॉट आउट रोहन खेळतोय. अर्धशतक येईल का बघावं लागेल. चेंडू जातोय का सीमारेषे पार. यस इट इज 4. 4 धावा 51 धावा. बॅट दाखव भावा तुझं आलंय अर्धशतक. या स्पर्धेतील पहिले अर्धशतक रोहनच्या नावावरती. तब्बल 12 चेंडूंमध्ये या ठिकाणी 51 धावांची बहारदार खेळी, ज्यामध्ये जर बघितलं तर 6 षटकार, 7 षटकार आणि 2 चौकार आलेत. खूप सुंदर फटकेबाजी रोहनच्या माध्यमातून. परत एकदा उडवलाय. आक्रमकताच ज्याच्यामध्ये ठासून भरले ती दाखवून दिली रोहनने आणि या षटकाराबरोबर धावफलक जाऊन पोहोचलाय. जरा स्कोर सांगतो सर. तर 3 षटकांच्या सांगेत एकेरीस धावफलक झालाय 67 धावा धावफलकावरती. 68 धावांचं टार्गेट असेल. 68 धावांचं टार्गेट कशा प्रकारे चेस केलं जाईल सांगण्यासाठी परत एकदा त्याला 66 धावा करायच्या आहेत. येणारे चेंडू असतील 18 चेंडू मध्ये करायचे आहेत 68 धावा. 68 धावांचा पटला कशा प्रकारे चेस केला जाईल हे थोड्याच वेळात स्पष्ट होईल. तत्पूर्वी पावसाचं सुद्धा आगमन झालंय. त्या पावसाचं सुद्धा या ठिकाणी स्वागत करूया डीजेच्या माध्यमातून. डीजे
पावसाचं सुद्धा शुभागमन झालंय या रबरी मॅच साठी, रबर क्रिकेट टुर्नामेंट साठी. नाही, 68 धावांचा पाठलाग करायचा आहे. यानंतर होणारा सामना असेल पडवणे वर्सेस भुईबावडा. वेदांत इलेव्हन भुईबावडा वर्सेस पडवणे. चला टॉस साठी या पडवणे वर्सेस भुईबावडा. कॅप्टन चला टॉस साठी या पडवणे वर्सेस भुईबावडा. टॉस साठी या प्लीज. चला 68 पाठलाग करायचा आहे. 18 चेंडू आणि 68 धावा असं विजयाचं समीकरण असेल. आणि 68 धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल बघूया. काय होईल, काय घडतंय बिघडतंय. सलामीचे जोडे मैदानात आले. एका बाजूला बघितलं तर राज आणि त्याला साथ देणारे 9 सेकंड वरती वैभवला आपण बघतोय आणि गोलंदाजी मागवती गोलंदाज सूरज सज्ज होतोय. राज ज्याने प्रारंभीचं षटक सुद्धा हाताळलं होतं तोच राज आपण बघतोय स्ट्राईक केंड वरती, ज्याने 15 धावा फक्त खर्च केल्या होत्या पहिल्या षटकामध्ये. आणि दुसऱ्या बाजूने जर विचार केला तर सूरज, ज्या सूरजने या अगोदरच्या इनिंगची सुरुवात षटकाराने केली होती, तो सूरज मैदानामध्ये दिसतोय. चला फास्ट घ्या प्लीज. आपण जवळजवळ 4 सामने मागे आहोत. तो वेळ आपल्याला कव्हर अप करायचा आहे. चला फास्ट घ्या प्लीज, फास्ट घ्या. पावसाचे सुद्धा या ठिकाणी आगमन झालंय, त्यामुळे थोडासा गारवा या ठिकाणी नक्कीच जाणवेल. आणि हा थोड्या वेळासाठी येणारा पावसाळा सांगून गेलाय की गरमी ही काही वेळाचीच आहे. राज स्ट्राईक केंड वरती गोलंदाजी मार्कवरती सूरज सज्ज होतोय. चला मॅचला सुरुवात होते. दुसऱ्या इनिंग साठी 68 धावांचा पाठलाग होतोय. पहिला चेंडू थोडासा जर बघितला तर लाईन लेंथ थोडीशी चुकले, थोडीशी लाईन भरकटलेला चेंडू. पंचांचा निर्णय येतोय फाईटच्या स्वरूपात. चला मगाशीच पंकज सरांनी सुद्धा अनेक उपमा दाखवल्यात, जसे पंजाब टू हरियाणा, काशी टू वाशी आणि मालवणी संघाचा झाला तर बघता भजी आणि मागता वडे अशा प्रकारचा चेंडू. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, बॅक टू बॅक सुरेख गोलंदाजी. डॉट चेंडू बघायला मिळालाय. बॅकफुटवर जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता राजच्या माध्यमातून, मात्र आता बांधून ठेवलंय, चकवलं या ठिकाणी नक्कीच राजाला. कोणत्या या ठिकाणी उत्तर नव्हतं या चेंडूवरती राजकडे, त्यामुळे डॉट चेंडू बघायला मिळालाय. धावसंख्या 1 धावा धावफलकावरती. खेचून मारलाय, थोडासा या ठिकाणी शफल झाले, त्यानंतर जागा बनवली. 1 धाव तर खर्च झाले. दुसऱ्या प्रयत्न करत असताना 2 धावा कंप्लीट झाल्यात. 2च धावांवरती समाधान. दुसऱ्या चेंडूवरती 2 धावा खर्च करतायत. 3 धावा एकूण धावफलकावरती. 68 पाठलाग करायचा आहे. सरासरीचा जर विचार केला तर 23 धावा तुम्हाला प्रत्येक षटकामध्ये बनवायच्या आहेत. पुढे टाकलाय वेगाने टाकलाय चेंडू. डॉट चेंडू बघायला मिळालाय. काय सुंदर गोलंदाजी चालली. प्रथमतः फलंदाजांनी ती कमाल धमालवाली फटकेबाजी आणि आता गोलंदाज त्याच्यावरती या ठिकाणी ताज चढवण्याचं काम करतायत. जो पाया रोवलाय फलंदाजांनी आणि त्याच्यावरती शिखर कळस टाकण्याचं काम आता गोलंदाज करतायत. मात्र थोडीशी लाईन दे स्तुती केली, ती स्तुती या ठिकाणी कुठेतरी जास्त झाली की काय असं वाटतंय. वाईटचा इशारा येतोय पंचांचा. वाईट धाब्याने धावफलक 1 पुढे जाईल. धावफलक जाऊन पोहोचलाय. 4 धावा धावफलकावरती. 68 पाठलाग करायचंय. 3 चेंडूचा खेळ झालाय समाप्त. धावफलक धावा झाल्या 4. परत एकदा सूरज पुढे टाकलाय हलक्या हाताने, फक्त स्टेअर केलाय चेंडूला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत राज याने या ठिकाणी जर बघितलं ना तर चुकी केली. विकेट क्रमांक पहिली आले. माघारी परततोय राज आणि कौतुक करावं लागेल सूरज याचा, कारण चेंज ऑफ पेस होता, गती परिवर्तनाचा चेंडू. डॉट चेंडू बघायला मिळाला आणि त्याचबरोबर विकेट आले. आणि विकेट कोणाचे आले? ज्याच्याकडे क्षमता होती मोठे फटके खेळण्याची त्या राजला माघारी परतलाय, पाठवलाय. धावफलकावरती धावा 4 असताना. नवीन फलंदाज संकेत येत आहेत मैदानामध्ये. संकेत येत आहेत, ज्याने प्रथम सत्रामध्ये गोलंदाजी करत असताना 22 धावा खर्च केल्या होत्या आपल्या टीमसाठी.
त्या ठिकाणी आता मात्र धावा जमवाव्या लागतील, योगदान द्यावं लागेल, एक पार्टनरशिप करणं गरजेचं आहे, भागीदारी करणं गरजेचं आहे. सामन्यामध्ये थोडंसं या ठिकाणी पुनरागमन करावं लागेल, कारण एका बाजूने फक्त 4 धावा खर्च केल्यात सूरजने आतापर्यंत. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, एच लागले, मात्र डॉट चेंडू बघायला मिळालाय. डॉट चेंडूने धावसंख्या स्थिरावली. धावसंख्या बघितली तर 4 धावा धावफलकावरती. 5 चेंडूचा खेळ झालाय समाप्त. सुंदर गोलंदाजी करतायत सूरज. उडवलाय समोरच्या दिशेला, आता आलाय पट्ट्यात चेंडू, त्याला या ठिकाणी पाठवून दिलाय टप्प्यामध्ये, सीमा रेषा पार, येतोय षटकार. ते षटकामागे तुम्हाला 29 धावा करायच्या आहेत. पहिल्या षटकात थोडीशी हाराकारी झाली फलंदाजी करणाऱ्या टीमची. आता या षटकामध्ये तुम्हाला कमबॅक करावा लागेल, धावा जमवाव्या लागतील, कारण विजयाचं समीकरण 12 चेंडू आणि आता जर बघितलं तर 58 धावांवरती टेपलाय. गोलंदाजी मागवरती गोलंदाज साईराज, आणि साईराजचा पहिला चेंडू हा स्वेअर फेकलाय, वाईट फेकलाय. स्वेअर चेंडूने 1 धाव, 11 धावा धाव फलकावरती. चला 11 धावा धाव फलकावरती झाल्यात. अलॉंग विथ द कार्पेट. तुम्हाला जिंकायचं असेल ना तर मोठे फटके खेळावे लागेल, षटकार चौकार मारावे लागतील. सिंगल डबलने फक्त हार आणि जीत याच्यातील अंतर कमी होईल, त्याच्यासाठी आता प्रयत्न करावे लागेल. साईचं कौतुक करावे लागेल, चांगलं कमबॅक. पहिला चेंडू जर बघितलं तर बाहेरच्या दिशेला फेकला होता, त्यानंतर एकच धाव खर्च करणारा चेंडू, सुरेख चेंडू. वाईटचे दात मागतायत, मात्र थोडीशी मिस झाली. डायरेक्ट हिटचा प्रयत्न, आणि या ठिकाणी डायरेक्ट हिट केली गेली आहे. काय फेकी केली आहे, वाईट आलाय पंचांचा निर्णय, म्हणजे वाईट रन 1 मिळेल आणि त्याचबरोबर रनआउटच्या स्वरूपात विकेट क्रमांक 2 माघारी परतेल. तो बाद होतोय, वैभव बाद होतोय, वैभव माघारी परततोय. धावफल करते धावा 12 असताना. माफ करा, 13 धावा असताना. नवीन फलंदाज बबन येत आहेत मैदानामध्ये. थोडंसं बघितलं ना तर सामना संत चाललाय, कारण पहिल्याच जर बघितलं तर 68 धावांचा तो अवाढव्य असा डोंगर तो पार करत असताना कुठेतरी त्या डोंगराखाली कुठेतरी चिरडला गेलाय की काय संघ, सोमजाई नाणीच संघ असं वाटतंय. कारण ज्या सुरुवातीची अपेक्षा होती ती सुरुवात या ठिकाणी कुठेतरी कमी पडली. नाणीज संघाच्या बाजूने जर विचार केला तर, मात्र एका बाजूने विचार केला तर राजापूर संघ आपलं या ठिकाणी वर्चस्व गाजवत असताना प्रथमतः फलंदाजीमध्ये केलेल्या 67 धावा आणि आता गोलंदाजीची कमाल धमालवाली ती गोलंदाजी जकडून ठेवलाय फलंदाजांना. 13 धावा धाव फलकावरती. बघितलं तर थोडासा बाहेर जाणाऱ्या दिशेने जाणारा चेंडू, लेफ्ट आर्मने गोलंदाजी करतायत, त्यामध्ये नॅचरल लेग ब्रेक बघायला मिळतोय राईट हँड बॅट्समनसाठी. बाहेरच्या दिशेला टप्पा पडल्यानंतर आणि धावफलक 1 ने पडत असताना 14 धावा धावफलकावरती. अजूनही 54ची गरज आहे. सुरेख चेंडू, सुरेख कमबॅक. डॉट चेंडू बघायला मिळालाय. 2 चेंडूची सांगता झाली, म्हणजे येणारे चेंडू असतील 10. 10 मध्ये 54, म्हणजे मुंबईच्या सांकेतिक भाषेमध्ये सांगायचं झालंय तर 10 मध्ये 9 मारायचे आहेत. 9 षटकार मारावे लागतील तुम्हाला.
कॅचची संभावना होती, मात्र जर बघितलं तर चेंडू पडल्यानंतर टप्पा बदलतोय, दिशा बदलतोय. फाईन लीगचा खेळाडू येतोय थर्ड मॅन रिझन मध्ये, परतीची फेकी करतोय. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट झाल्यात. 2 धावने धावफलक 16 धावा धावफलकावरती. 52ची अजूनही गरज आहे. येणारे चेंडू असतील 9 चेंडू 52 धावा. एका बाजूने जर विचार केला तर पहिल्या सत्रामध्ये आक्रमक फटकेबाजी 57 धावांची ती बहारदार खेळी रोहनच्या माध्यमातून नॉट आउट 57 धावा खेळल्यात. आणि एका बाजूने आता मात्र या ठिकाणी थोडासा चाच पडतोय संघ फलंदाजी करत असताना. तर नाणीच 11 संघ समोरच्या दिशेला खेळला, एक्झिक्युटर चांगला केलाय, मात्र 1 बाउन्स सीमारेषा बाहेर येतोय चौकार. खेळण्याजोगा होता. 1 बाउन्सचा कॉल सुद्धा आलाय. डॉट चेंडू बघायला मिळालाय. डॉट चेंडूने धावसंख्या स्थिरावली. पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न झालाय. परत एकदा डॉट चेंडू बघायला मिळालाय आणि बघता बघता या ठिकाणी षटकाची झाली सांगता. 2 षटकांच्या सांगतेक रेस धावफलक फक्त 20 धावा धावफलकावरती. येतोय चौकार. 4 धावा 4 धावाने धावफलका 24 धावा धावफलकावरती. अजूनही 44 ची गरज आहे. त्यामुळे थोडंसं जर बघितलं तर फिल्डरने थोडा लेझीपणा दाखवलाय, आळसीपणा दाखवलाय. काय माहितीये जरी 4 चेंडूवरती 6 चेंडूवरती 6 षटकार जरी आले ना तरी तिथे पोहोचू शकत नाही फलंदाजी करणारे संघ. त्यामुळे थोडासा जर बघितलं तर लेझीपणा. वाईट चेंडू 1 धाव संघाच्या खात्यामध्ये ऍड होईल. संघाचे धावफल 1 ने वाढत असताना 25 धावा धावफलकावरती. अजूनही 5 चेंडू आणि आता 43 ची गरज आहे. थोडासा सामना संत चाललाय कारण एका बाजूने एकतर्फी सामना होताना दिसतोय. थोडी रोमांचकता कमी झाली, मात्र या ठिकाणी मोठा फटका आलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक जज करतायत आणि विकेट क्रमांक जर बघितली ना तर तिसरी आले. तिसरा विकेट माघारी परतलाय. ठीक आहे. परत एकदा उडवलाय समोरच्या दिशेला चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर. या फलंदाजाला पहिलं पाठवणं गरजेचं होतं. सूरजला पुढे येणं गरजेचं होतं. तो आलाय, मात्र आपला शेवट सरती आपला इम्पॅक्ट या ठिकाणी दाखवत असताना षटकार आलाय. दाखवून देत स्कॅम खूप लेट पाठवलाय तुम्हाला या बॅटिंग ऑर्डर मध्ये. जर मला पहिला पाठवला असता
तर नक्कीच सामन्यामध्ये थोडासा या ठिकाणी जिवंतपणा ठेवला असता, मात्र या ठिकाणी आता गोलंदाजाने सुरेख गोलंदाजी करत असताना चकवलंय सूरजला आणि डॉट चेंडू बघायला मिळालाय. तीन चेंडूचा खेळ झालाय समाप्त. पुढील चेंडू उडवलाय 6 धावांसाठी. अजून एका चेंडूचा खेळ बाकी आहे. माफ करा. थँक्यू. चेंडू शेवटचा चेंडू लास्ट बॉल फॉर दिस इनिंग. वाईटच्या स्वरूपात 1 धावा संघाच्या खात्यामध्ये. धाव फलक जाऊन पोहोचलाय 38 धावा. त्या जर धावा जर कमी असत्या ना तर नक्कीच या ठिकाणी थोडंसं फाईट बघायला मिळालं असतात. आता धावा जास्त असल्यामुळे थोडंसं प्रेशर फलंदाजी करणार संघावरती. शेवटच्या चेंडूवरती रनआउट आणि विकेट येते चौथी. आणि बघता बघता या ठिकाणी विजयश्री संपादन करतोय संघ. ग्रामीण स्टार राजापूर संघ पुढील फेरीत प्रवेश करतोय. त्याचबरोबर सोमजाई नाणी संघ या स्पर्धेत सहभागी झालाय. त्याबद्दल तुमचे सुद्धा या ठिकाणी मनपूर्वक आभार. पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देत असताना यानंतर होणारा सामना बघूया आपण.